तर हे मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मजेत असायलाच पाहिजे. सत्य घटना एक चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना नमस्कार मित्रांनो. तर आजची जी स्टोरी आहे ती मुंबईची आहे आणि ही जी स्टोरी आहे खूपच भयानक आहे. बघायला विसरू नका आणि आवडली असेल तर नक्की एक लाईक करून जावा आणि तुमच्याकडे चांगली चांगली स्टोरी असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. आणि ही जी स्टोरी आहे ही मी स्टोरी सोशल मीडियावर ऐकलेली आहे आणि मला असं वाटलं की तुम्हाला सांगावा. तर मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ही संजीव गांधी नॅशनल पार्क बोरिवली ह्या साईडची आहे. आणि त्या पार्क मध्ये 4 मित्र जातात आणि त्यामधून एक मित्राचा झालेला असतो ब्रेकअप. आणि हा मित्र खूप म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर मुलं कशी करतात तसे जरा फिल्मी झालेला होता देवदास. तर हे मित्र वगैरे होते ते सगळे फिरले वगैरे आणि 5 वाजेच्या नंतर पार्क बंद होतो. हळूहळू जेवढी पब्लिक पार्कमध्ये गेलेली ती हळूहळू बाहेर यायला लागलेली आणि हे मित्रही बोलायला लागले, चल आता 5 वाजले, आपण पार्कच्या बाहेर निघून जाऊया. तर हा जे मित्र होता तो बोलला, तुम्ही जावा, मी नंतर माझी बाईक आहे ती मी घेऊन नंतर मी येईन. तर हे जे मित्र होते ते त्याला बोलायला लागले की इथे रात्री थांबणं चांगलं नाही, कारण वाईल्ड अॅनिमल वगैरे असतात आतमध्ये, अगर कोणी अटॅक केले काय झालं तर काय काय होणार तुझं. तर हा काय मित्र ऐकत नव्हता, बोलला तुम्ही जा, मी बरोबर माझ्या टायमिंग मध्ये निघून जाईन इथून. तर त्यानंतर हे तिन्ही मित्र जे होते ते निघून जातात इथून पार्क बंद व्हायच्या अगोदर. आणि हा जे मित्र असतो तो एकटा पडतो. आता एकटा पडल्यानंतर त्याच्याकडे फोन होता, त्यांनी सॅड सॉन्ग वगैरे लावून ऐकत गेला, मस्त टाइमपास करीत होता. आणि ऐकता ऐकता वाजले 10:30 आणि त्याचा फोन पण स्विच ऑफ झाला सॉन्ग ऐकून ऐकून. त्यानंतर फोन स्विच ऑफ झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आता निघूया आपल्या घराकडे जायला. आणि तो अशा जागेवर गेलेला, तिथून त्याची बाईक कमसे कम 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर होती. तर तिथून चालत चालत जाईपर्यंत 11 वाजले त्या बाईक पाशी जाता जाता. त्यानंतर तो बाईकवर बसतोय, बाईक चालू केली, त्या ऑलरेडी त्याच्यामध्ये पेट्रोल कमी होतं. आणि बाईक चालू केल्यानंतर तो हार्डली 1-2 मिनिटाच्या अंतरावर जातोय आणि तिथे एक मुलगी उभी होती, ती लिफ्ट मागते त्याच्याकडे आणि ती दिसायला खूपच मस्त सुंदर होती. तर ते बघून ह्याला काय वाटलं की एवढ्या रात्री ही मुलगी, हिच्या संगती ब्रेकअप झालंय की काय, आणि एवढ्या रात्री एकटी मुलगी पार्क मध्ये फिरते, तिच्यासाठी योग्य नाही. म्हणून ह्या मुलग्याने विचार केला, चल हिला लिफ्ट देऊ बाहेरपर्यंत, तिला आपण कसंही पोहोचू, त्यानंतर तिची ती जाईल. नंतर हा मुलगा तिला लिफ्ट देतो, ती मुलगी ती बाईकवर बसते. बाईकवर बसल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन परत बाईक बंद पडते. मग हा मुलगा तिला परत सांगतो, तू उतर, मी बाईक चालू करतो. बाईक चालू करतो, परत अशी वाकडी तिकडी करून बाईक चालू होते. परत बाईकवर बसतो आणि पुढे जातो. पुन्हा बाईक बंद पडते. त्यानंतर तो बंद बाईक झालेली असते स्टँडला लावतो, किक मारतो. अचानक त्याचं लक्ष त्या मुलगीच्या पायावर जातं, कारण त्या मुलगीचे जे पाय होते ते पूर्ण फिरलेले होते, म्हणजे वाकडे होते. आणि ते बघून तो घाबरतो, पण त्याने असं दाखवलं नाही तिला की मी तिला बघितले आणि तिचा पाय जे आहे तो वाकडा आहे. तो काहीच बोलला नाही. परत गाडी चालू करतो आणि गाडी चालू होते आणि तिला बोलतो थांब जरा. आणि तो बसून जातो. गाडी चालू झाली होती, मी जोरात रेस देतो, परत गाडी परत बंद झाली पुढे जाऊन, तर आपल्याला परत उतरायचं, चालू करायचं, त्यापेक्षा इथंच चेक करतो बंद होती का नाही. ते बोलले ठीक आहे. आणि तो जोरात रेस देतो आणि गाडी तिथून पळवतो. आता तो एवढा फास्ट मध्ये तिथून निघून जातो, ज्या स्पीड मध्ये त्याची बाईक जात होती त्या स्पीड मध्ये ती मुलगी त्याच्या माग पळत होती. आणि धावता धावता तिचा जो चेहरा होता तो पूर्ण म्हणजे वेगळाच व्हायला लागलेला. म्हणजे पहिला जो सुंदर चेहरा होता तो एकदमच खराब जळलेला. एका साईडवर ही साईड जी होती ती अख्खी जळलेली आणि खूप घाणेरडा झालेला. बघायलाही बघूनही भीती वाटत होती. तो मुलगा फुल रेस देऊन तिथून तो बाईक घेऊन पळून जातो. आणि शेवटी जो गेट असतो
संजीव गांधी नॅशनल पार्क मध्ये एंटर होतो, मोठा गेट तिथपर्यंत पोहोचतो. तिथं पोहोचल्यानंतर तो जो वॉचमॅन वगैरे असतो तेच आठवतात का हा मुलगा आतून कुठून आला, कारण पार्क वगैरे बंद झाल्यानंतर आतमध्ये सिक्युरिटी वगैरे फिरते बघते, पण तसं हा मुलगा तिथे कुठे दिसलाच नाही. म्हणून ते सिक्युरिटी पण चार्ज झाले. त्याने थांबवलं, "कुठून आला?" तर तो बोलायला लागला, की "माझं ब्रेकअप झालेलं. मी अशा-अशा जागेवर बसलेलो. माझी बाईक आतमध्ये होती आणि मी बाईक घेऊन निघालो तेव्हा एक मुलगीने लिफ्ट मागितली. मी दिली. त्यानंतर बाईक खराब झाली. म्हणजे पेट्रोल कमी असल्यामुळे थांबली. मी परत चालू करायला गेलो. माझं लक्ष गेलं पायीवर आणि तिचे पाय वाकडे होते. हे बघून मी खूप घाबरलो आणि तिथून रेस देऊन मी इथपर्यंत आलोय. माझ्या गाडीमध्ये पेट्रोल सुद्धा नाहीये." आणि ते जे वॉचमन वगैरे होते ते त्या मुलाला बोलले, "तू घाबरू नको. आम्ही आहोत. अशी घटना इथं होतच राहते आणि तुझं नशीब चांगलं होतं, की तुला त्या मुलगीने काही केलं नाही. कारण ती मुलगी असे राहिलेले आतमध्ये फिरायला येतात, ते चुकून राहतात, तर त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांची बॉडी वगैरे भेटते. पण तुझं नशीब चांगलं होतं, की तुला काहीच झालं नाही." आणि तिथून मग ते वॉचमन त्याला बोलतात, "तू बाईक वाटलंस तर इथं ठेवून दे. इथून ऑटो करून पुढं थोडं चालत जा. ऑटो कर आणि निघून जा." तर तो बोलला, "नाही, मी बाईक घेऊन जाईन. कारण पुढे मला ती मुलगी भेटली तर मी काय करू?" तर ते वॉचमन बोलतात, "तुला जे योग्य वाटेल ते ठीक आहे, पण इथून तुला काही त्रास होणार नाही. तू इथून सेफ आहे असं समज." आणि मग तो मुलगा घरी जातो, मित्रांना सांगतो. त्या मित्र जे असतात ते त्याला खूप ओरडतात आणि खूप काही-काही सुनावतात. तर ही घटना होती बोरिवली नॅशनल पार्कची. तर मित्रांनो, तुम्ही कधी जात असाल तर ह्या गोष्टीची लक्ष ठेवा, की पार्क 5 वाजता बंद होते. त्यानंतर 5च्या नंतर कोणीच तिथं फिरकत नाही. तर तुम्ही गेले तर तुम्ही तुमची काळजी घ्या. आम्ही पण आमची काळजी घेतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत बाय बाय. थँक यू. अगर तुमच्याकडे अशी चांगली स्टोरी असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत बाय बाय. थँक यू. जय हिंद.